न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। दुबोया कुटुंबियांच्या वतीने श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळ्यासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनस्थळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन चर्चा केली आहे। पुढे साहेब पुढे एवढे साहेब पुढे तुम्ही देवकर साहेब महिला मुली गावात यायला सुद्धा घाबरतात। किती यांची दहशत आहे गावामध्ये, म्हणजे काय सुरक्षित नाही लोकांना, काय गॅरंटी आज आहे ना। माझा मुलगा म्हणजे आमच्या पोलीस या गावात कोणाशी भांडण नाही, कोणाशी वैर नाही, कोणी दुश्मनी नाही, काही नाही। माझं हॉटेल म्हणजे शुद्ध शाकाहारी आणि साधं हॉटेल आहे। त्या ठिकाणी येऊन या लोकांनी असं इतकं मोठं गुन्हा केलं, माझे इतकं मोठा मुलगा मारून टाकला या लोकांनी, काहीच कारण नाही। माझ्या मुलाच्या गावात कोणाशी वाद नाही, संबंध नाही। त्याच्या दोन चार 6 दिवस सोडले साहेब 50-60 लोकांनी घेराव घातला। इतकी संघटित गुन्हेगारी वाढलेली साहेब, म्हणजे ज्यावेळेस गुन्हा घडला नव्हता ते या लोकांचे आहे ना, बाकीचे मुलीची पोरं बाहेर उभे होते 10-5 लोक। नाही अशोकराव डायरेक्ट पुढे ठेवून आले आणि ते मला तिथं दमदाटी करतात आणि त्यांनी त्या गोरखीचं नाव घेतलं माझ्यासमोर दांडका होता। मला वाटतं ते पोलीस हे काही गुन्हेगार काहीच कळलं नाही मला, कारण की स्ट्रक्चरवर आकाश पडलेला होता। त्याला वाचण्याचा प्रयत्न चालू होते आमची। आणि काय झालं साहेब की गुन्हेगारी श्रीरामपूरमध्ये फार वाढलेली आहे। मागील आंदोलनादरम्यान पोलिसांनी लेखी आश्वासन दिले असतानाही महिनाभरात काय कारवाई केली याचा जाब त्यांनी विचारलाय। पोलीस अधीक्षकांनी स्वतः श्रीरामपूर येथे येऊन पत्रकार परिषद घेऊन कारवाईचा सर्व अहवाल जाहीर करावा असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। तसेच गुन्हेगारांविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी पूर्ण सहकार्य आणि संरक्षण दिले पाहिजे, तरच लोक पुढे येतील असे सांगत शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांबरोबरच अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम तीव्र करण्यात येणार आहे। अंमली पदार्थाचे वाढते प्रमाण हे समाजासमोरील गंभीर संकट असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले। श्रीरामपूरमधील 2 महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थाचे रॅकेट सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणातील कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात आले आहेत। त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी बोलताना दिले। काय आता या उपोषणाचा शेवट म्हणजे कशावर पंजाब मुद्दा सोडण्यात आला, कशा पद्धतीने तर काही घटना होती, एक महिना होता ना, तर कारवाया सुरू आहे विभागाच्या। बऱ्याच वेळा कधी कारवाया डिस्क्लोज करणं सुद्धा आता उघड करणं येणाऱ्या तपासामध्ये अडथळे येऊ शकतात। म्हणून मला वाटतं काही बाबतीमध्ये थोडी त्यातली गोपनीयता पाळली गेलेली आहे। माझी अपेक्षा एवढीच आहे, आता मी नातेवाईकांशी बोललो आहे, त्यांच्या भावना तीव्र आहेत, त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्यामुळे आता विशेष करून फास्ट ट्रॅकवर ते प्रकरण घेऊन जावं, तिथं आपण मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतः विनंती करतो आहे की फास्ट ट्रॅकवरच गेलं पाहिजे। मुख्यमंत्री मोदी सकारात्मक आहे आणि जे काही आज आरोपी बाहेर आहेत, फरार आहेत किंवा जे आज अटक केलेले आहेत त्याच्यासुद्धा आरोप आहेत की त्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, त्यांचं बऱ्यापैकी सगळं देखभाल चालू आहे व्यवस्थित। आता अनेक तक्रार आहेत, वस्तुस्थिती मला माहीत नाही, त्याच्या अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळे लोकांमध्ये चीड आहे की प्रशासनाकडून योग्य दखल घेतात नाही किंवा कारवाई होत नाही। स्वतः याच्यामध्ये परत एकदा अधिकाऱ्यांशी बोले की अजून प्रशासन काय कारवाई आपण करणार आहेत। तर उद्या मी जिल्हा आपल्या कलेक्टर SP यांना श्रीरामपूरला एक पत्रकार परिषद घ्यायला सांगितलेली आहे, म्हणजे लोकांसमोर एकदा गेलं पाहिजे की पोलिसांनी काय कारवाई केली। आता आपण मागे सूचना दिलेल्या आहे की मेजर कॉम्बिंग ऑपरेशन जिल्ह्यात करायचे, अवैध शस्त्र बाळगणं असेल, विशेष करून अंमली पदार्थ हा आमच्या काळातलं सगळ्यात मोठं आमच्यासमोर संकट आहे। आज श्रीरामपूरच्या 2 महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे एक रॅकेट चालतं अशी तक्रार आलेली आहे। आता त्याचे सीडीआर चोरले गेले, आता इथं बाकी गंभीर बाब आहे। म्हणून हे सगळं आता मला वाटतं अंमली पदार्थ विरोधी मोहीम आता आपण तीव्र केलेली आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांनी कालही 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्या संबंधी भाष्य केलेलं आहे। दुसरं संघटित गुन्हेगारी विरुद्ध
कडक कारवाई करण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं एक पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचं प्रत्यक्ष कार्य झालेलं दिसेल. या बेमुदत धरणे आंदोलनाला श्रीरामपुरातील राजकीय आणि सामाजिक वर्गातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.